या जेवायला मंडळी मी एन्जॉय करत आहे अख्खा मसूर ढाबा स्टाईल सोबत कैरी खायला घेतली आहे. तर आज आपण स्पेशल ढाबा स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी एन्जॉय करणार आहोत. चला तर मग सुरू करूया रेसिपीला. हाय हॅलो नमस्ते, मी रेखा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. झणझणीत कोल्हापुरी स्टाईल अख्खा मसूरची भाजी ऐकताच कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही. तर चला आज आपण अख्खा मसूर कोल्हापुरी स्टाईल बनवायला घेत आहोत. आता त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे त्याआधी मी गॅस ऑन करते म्हणजे माझं भांडं तापेल. तर घेतलेला आहे मी हा अख्खा मसूर एक 3 ते 4 तास भिजवून घेतलेला आहे. त्यामध्ये मी थोडीशी एक 2-3 चमचे हरभऱ्याची डाळ टाकली, चण्याची डाळ टाकलेली आहे ज्यामुळे छान चव येते. त्यानंतर फोडणीसाठी घेतलेला आहे कढीपत्ता आणि 2 मोठे कांदे आणि टोमॅटोची बारीक चिरून घेतलेले आहे चॉपरमध्ये. आणि अजून घेतलेला आहे खडा मसाला म्हणजे आपला दालचिनी फक्त घेतलेली, बाकी कोणता नाही घेतलेला. आणि यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं याचं थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे. तर चला आपण सुरू करूया रेसिपी. तर भांडं आता गरम झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये तेल घालणार आहोत. मसूर हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे, पौष्टिक डाळ आहे ज्याच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात आहे, पोटॅशियम आहे. आणि दुसरं म्हणजे तुमची रक्ताची कमी दूर करण्यासाठी मसूर खूप उपयोगी आहे. शिवाय फायबर भरपूर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठीही मसूरचा उपयोग केला जातो आपल्या डाएटमध्ये. तर ही मसूरची भाजी सर्वांनाच खूप आवडते. तुम्हाला आवडते का ही भाजी? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने मसूरची भाजी बनवता, तुम्हाला या पद्धतीने मसूरची भाजी बनवायला आवडेल का हे सांगा. आता साधारणपणे मी तेलाचा अंदाज घेतलेला आहे. तर तेल तापलेलं आहे. तेल चांगलं तापलं तर आपला तडका उत्तम होतो. तर आता यामध्ये मी आता टाकणार आहे फोडणीसाठी. अजून थोडंसं तापलेलं नाही कारण तडतडत नाही आहे मोहरी लगेचच. तर अजून 1 मिनिट आपण तेल चांगलं तापू देऊया म्हणजे उत्तम फोडणी झाली तर उत्तम चव येईल आपल्या पदार्थाला. त्यामध्ये थोडीशी डाळ घालण्याचं, चण्याची डाळ घालण्याचं कारण की त्याला थोडा दाटसरपणा येतो. ग्रेव्ही म्हणण्यापेक्षा डाळीला चांगला दाटसरपणा येतो. आणि चण्याच्या डाळीची चव सर्वांनाच आवडते तशी, पण चण्याची डाळ थोडी पचायला जड असते. आणि ते कॉम्बिनेशन जर आपण मसूर डाळीसोबत घेतलं, मसूरसोबत खाल्लं तर ते पचायला उत्तम आणि पौष्टिक बनू शकतं. तर बघा मोहरी तडतडायला लागली तर आता मी फोडणी टाकत आहे. मोहरीचा आवाज येत आहे तडतडल्याचा. त्याच्यापाठोपाठ मी आता जिरे टाकत आहे. मोहरी आणि जिरे दोघेही तडतडलेले आहेत. त्यानंतर मी टाकणार आहे दालचिनीचे तुकडे. आणि थोडंसं असं हलवून घेतलं तर छान फ्राय होते ते दालचिनी. आणि कढीपत्ताही छान फ्राय करून घेऊया. आणि कढीपत्त्याबरोबरच जर आपण फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली तर उत्तम चव येते. तुम्ही आता कोथिंबीर थोडी टाकत आहे म्हणजे देठाची बाजू जी राहते कोथिंबीरची तर ती वाया न जाऊ देता आपण ती फोडणीमध्ये टाकली तर त्याची छान चव येते. तर कढीपत्ता कोथिंबीरची फोडणी छान बसलेली आहे, छान वास येत आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा, टोमॅटोची जे आपण कापून ठेवलेला आहे, बारीक चॉप करून ठेवलेला आहे ते करून घेणार आहे. तुम्हाला जर चॉप करून नको असेल तर तुम्ही कांदा भाजून घेऊ शकता गॅसवरती वगैरे आणि टोमॅटो आणि त्याची पेस्ट पण बनवू शकता. पण मला इन्स्टेंट त्यापेक्षा ही मेथड बरी वाटते आणि सोयीस्करही होते. सो मी आता कांदा आणि 2 मोठे कांदे घेतले होते आणि एक छोटासा टोमॅटो घेतलेला होता. डिपेंड्स तुम्हाला किती त्यामध्ये थोडंसं आंबटपणा वगैरे पाहिजे असेल तर. मी शक्यतो टोमॅटो थोडा कमीच वापरते. तर आता यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो छान भाजला जाईल. कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्या. आणि कांदा छान मऊ शिजण्यासाठी आता मी यावरती 2 मिनिटे झाकण लावून ठेवत आहे. झाकण लावाल तर थोडासा गॅस मंद करते म्हणजे वाफ चांगली चढेल. कांदा छान मऊ झाला म्हणजे तो चांगला डिसअपिअर होतो, तो दिसणार नाही कांदा वरती आणि त्याची ग्रेव्ही पण चांगली छान बनेल. कांदा छान भाजलेला आहे.
तर थोडंसं मी सॉट करून घेते कांदा टोमॅटो, आणि खरंच छान सुगंध यायला लागलेला आहे. आता यावरमध्ये आपण टाकणार आहोत जे वाटण केलेलं आहे, लसूण, कोथिंबीर, थोडंसं सुकं खोबरं घेतलं, लसूण, कोथिंबीर, आलं आणि हे सुकं खोबरं. तर हे वाटण आपण आता त्यामध्ये ओतून घेणार आहोत, टाकून घेणार आहोत, आणि तेही जरा थोड्या वेळ सॉट म्हणजे परतून घेऊया, म्हणजे भाजून घेऊया छानपैकी. आलं लसणाचा पण वास, छान खमंग वास यायला लागलेला आहे तेलात पडतात. आता ह्या रेसिपीमध्ये तुम्ही पण सर्वजणच घरी बनवत असाल, तर म्हणजे मी वेगळं काय करते तर थोडं म्हणजे मी त्यामध्ये 2 चमचे हरभरा डाळ घालते जेव्हा मसूर भिजत घालते तेव्हा, आणि मसूर शिजतातही लवकर, त्यामुळे कुकरला लावायची काही गरज नाही. डायरेक्टली ह्यामध्ये शिजले तर त्याची छान ग्रेव्ही आणि अर्क पण उतरतो त्यात मसाल्याचा सर्व. तुम्ही जर बाजूला शिजवून घेतले तर जास्त वेळ तुम्ही परत त्याला कुक नाही करू शकत. सो मी त्याला जर भिजत घातले होते, 2-3 तास भिजवून घेतले छान. तर हा पण मसाला आता भाजत आलेला आहे छानपैकी. आता यामध्ये आम्ही टाकणार आहे आमचा हा घाटी कोल्हापुरी मसाला, जो आम्ही ऑल इन वन सगळ्यासाठीच यूज करतो. तर आपल्याला थोडं झणझणीत हवा आहे, सो मी 1.5 टाकते, कारण हे तिखट आमचं झणझणीत असतं, लवंगी मिरचीचं तिखट असतं. सो मसाले पण असतात त्यात सर्व वर्षभराचे, आम्ही एकदाच करून ठेवतो वर्षातलं. तर खूप टेस्टी असतं, म्हणजे आम्ही सर्वच रेसिपीना तेच वापरतो. जस्ट आता फिश वगैरे करायचं असेल तर मग मी तो मालवणी मसाला वापरते. तो पण मला माझ्या मुंबईतले शेजारी आहेत त्या देतात मालवणी मसाला, तर तो मी फिशला फक्त वापरते. अदरवाईज बाकी सगळ्या नॉनव्हेज व्हेज रेसिपींना मी हा माझा कोल्हापुरी कांदा मसालाच वापरते. छान तेल सुटायला लागलेलं आहे रेसिपीला, तुम्ही बघू शकता. आणि मसाला घातल्यानंतर त्याचा वासही खमंग यायला लागलेला आहे. तर 1 मिनिट आपण आता हे थोडा वेळ असं गॅस बारीक करून झाकून ठेवूयात. झाकून ठेवण्याचं कारण की ते छान असं शिजून येईल आणि अजून अर्क उतरेल त्याचा, आणि चवीत चांगली वाढ होईल, छान उत्तम प्रतीची चव आपल्याला मिळेल. तर ते थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर तुम्ही झाकण उतरवून बघा, कढईतून तेल सुटायला लागलेलं आहे आणि कलरही सुटायला लागलेला आहे. तर आता झालं. आता ही लास्ट स्टेप, यामध्ये आपण टाकणार आहोत हे भिजवलेले मसूर आणि हरभऱ्याची डाळ. आणि झटपट होणारी रेसिपी आहे, खूप काही तयारी नाही आहे, खूप काही मसाले नाही आहेत, आणि उत्तम चव तुम्ही ऑल टाईम भाकरीसोबत, चपातीसोबत एन्जॉय करू शकता. भातासोबतही खूप छान लागते. भातासोबत पाहिजे असेल तर थोडीशी तुम्ही ग्रेव्ही, म्हणजे थोडंसं पाणी जास्त घालून ग्रेव्ही बनवू शकता त्याच्यासाठी. वा, चांगलं परतून घेऊया मसाल्यामध्ये, म्हणजे पूर्ण मसूर शिजायला पण लवकर मदत होते. म्हणजे कोणतीही भाजी जेव्हा तुम्ही तेलामध्ये मसाल्यामध्ये चांगली परतून घेतात तर ती भाजी लवकर शिजते, आणि त्या भाजीमध्ये त्या मसाल्याचा अर्क उतरतो, मिठाची तिखटाची चव त्याला लागते. अरे, मीठ घालायचं राहिलो मीठ कसे विसरले. तर आता यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचाभर मीठ. मिठाशिवाय जेवण कधीच चविष्ट होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आपली रेसिपी बऱ्यापैकी झालेली आहे. आता याला आपण पाणी घालून 10 मिनटं कुक करून, 10 ते 15 मिनटं कुक करून घेऊया. त्यात पण छान तेल सुटायला लागलेलं आहे. मी खूप काही तेल पण नाही वापरलं, म्हणजे खूप झणझणीत बनवायचं आहे किंवा हे बनवायचं आहे तर चव तर आली पाहिजे, त्यासाठी चवीसाठी केलेला आहे प्रयत्न. आणि दुसरं म्हणजे अनहेल्दी होऊ नये रेसिपी, फक्त चवीसाठी नको जायला, तर हेल्दी आणि टेस्टी दोन्ही व्हावी हा प्रयत्न आहे. इतकं पाणी पुरेसं होईल, जर लागेल तर आपण परत घालू शकतो गरम करून थोडं पाणी. आणि आता आपण हे झाकून ठेवूया, 10 ते 15 मिनटं कुक करूया. उकळी येऊपर्यंत गॅस फुल राहू देत, त्यानंतर आपण गॅस कमी करूया. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी
नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण रेसिपी झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन. तर चला, तर ही आपली अख्खा मसूर शिजून रेडी झालेली आहे. वाव, काय सुंदर कलर आलेला आहे आणि काय सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता लास्ट फिनिशिंग म्हणून आपण यामध्ये कोथिंबीर थोडी भुरभुरत आहे. तर अशा प्रकारे ही आपली ढाबा स्टाईल अख्खा मसूरची भाजी तयार आहे. अशी दाटसर आणि छान मस्त झालेली आहे. आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर अशा प्रकारे ही अख्खा मसूर आपली रेडी आहे. कशी वाटली सांगा रेसिपी. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. धन्यवाद.